हॅलो एव्हरीवन, मी प्राध्यापक संदीप गाडेकर आणि आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एक महत्त्वाची व्हिडिओ. उद्या ऍडव्हान्स अकाउंटिंगचा पेपर आहे. सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीचे जे मास्टर्सचे विद्यार्थी आहेत, एम.कॉम फर्स्ट इयरचे फर्स्ट सेमिस्टरचे विद्यार्थी आहेत, त्यांना एक सब्जेक्ट आहे ऍडव्हान्स अकाउंटिंग अँड टॅक्सेशन आणि त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचा एक टॉपिक आहे होल्डिंग कंपनी. तर चला आता आपण होल्डिंग कंपनी बद्दल बघणार आहोत. सर्वात प्रथम मला मुलांना सांगायचे जे स्पेशली एमकॉम चे विद्यार्थी आहे, होल्डिंग कंपनी सर्वांसाठी आहे. बीकॉम च्या विद्यार्थ्यांसाठी आहे, सीए च्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आहे, एमकॉम च्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आहे. पण आता स्पेशली हा व्हिडिओ मी एमकॉम च्या विद्यार्थ्यांसाठी बनवत आहे. तर मुलांना एक लक्षात घ्या की हा प्रॉब्लेम तुम्हाला 18 मार्च साठी पाठीमागच्या वेळेस विद्यापीठाने विचारलेला आहे आणि क्वेश्चन नंबर 4 वर विचारलेला आहे. सिक्वेन्स खाली वरती होऊ शकतो, ते काय फिक्स शेड्यूल नसतं. तर सुरुवात करूया आपण होल्डिंग कंपनीला. सर्वात प्रथम आपल्या सर्वांसमोर प्रॉब्लेम दिसतोय. ठीक आहे, बेसिक जर होल्डिंगच्या बाबतीत माहिती पाहिजे असेल तर पाठीमागचे काही व्हिडिओज मध्ये मी दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता. चला सुरुवात करूया होल्डिंग कंपनी. आता होल्डिंग कंपनी एक्स लिमिटेड होल्ड वाय लिमिटेड अँड झेड लिमिटेड. लक्षात आलं, त्यांनी तर रेडीमेड आपल्याला दिले, त्याच्यामुळे डोकं लावण्याची गरज नाहीये. पुढे जाऊया. खाली खाली काही आपल्याला लायबिलिटीज दिलेल्या आहे, ऍसेट्स दिलेले आपण त्या बघू शकतो आणि त्याच्यानंतर खाली सर्वात महत्त्वाचे जे दिलेले आहे ऍडजस्टमेंट. घाबरायचं नाही, ऍडजस्टमेंट व्यवस्थित केअरफुली बघून घ्यायच्या, म्हणजे आपले काही डाउट्स असतील तर ते क्लिअर होऊन जातात. एकदा दोनदा रीड करून घ्यायच्या. तर बघा, पहिली ऍडजस्टमेंट दिली, द शेअर कॅपिटल ऑफ ऑल कंपनीज इज डिवाइडेड इनटू शेअर ऑफ रुपीज 10 इच. म्हणजे त्यांचे जे शेअर कॅपिटल आहे ना 10 रुपीज इच चा आहे शेअर्स. याच्याने आपल्याला काय कळालं, तर तुमचं शेअर्स किती आहे ते शोधता येणार आता आपल्याला ह्या सेंटेन्स मुळे. तर मग चला शेअर शोधू. बघा इथे किती शेअर दिले, 2 लाख बरोबर. याला डिवाइड केलं 10 नी, मग याला 10 केलं तर किती उरले, 20,000 शेअर्स. ओके, याला 10 ने डिवाइड केलं तर इथे पण किती उरले, 20,000. याला 10 ने डिवाइड केलं तर इथे पण किती उरले, 12,000 शेअर. म्हणजे एक्स लिमिटेड कडे किती शेअर्स आहे, तर 20,000. वाय कडे किती आहे, 20,000 आणि झेड कडे किती आहे, 12,000. हे लक्षात ठेवा, 20,000 20,000 आणि 12,000 आता आपल्याला पुढे लागणार आहे. आता हे जे 20,000 शेअर्स आहे वाय लिमिटेडचे, याच्यापैकी काही शेअर्स ही ऍक्वायर्ड करणार आहे, झेड लिमिटेडचे काही शेअर्स हे ऍक्वायर्ड करतील, हे ऍक्वायर्ड करणार आहे. ओके, तर मग आपल्याला आता बघायचं आहे. पुढे जाऊया. 2 नंबरची पुढची ऍडजस्टमेंट काय आहे ती बघून घेऊया. चला आता आपल्याला दुसऱ्या ऍडजस्टमेंट मध्ये कळालं की 16,000 शेअर्स ऍक्वायर्ड केले. कोणाचे, तर वाय लिमिटेडचे. आणि 2,000 शेअर झेड लिमिटेडचे सुद्धा ऍक्वायर्ड केलेले. कोणी केलेले आहे, तर ते केलेले आहे एक्स लिमिटेडने. मग वाय लिमिटेडचे 8,000 शेअर्स आहेत, ते ऍक्वायर्ड केलेले वाय लिमिटेडने काय केले, झेड लिमिटेडचे 8,000 शेअर्स. आता याच्यातून आपल्याला जे कळालं ते मी तुम्हाला थोडं सिम्प्लिफाईड करून सांगतो. याच्या मदतीने आपल्याला रेशो काढता येणार आहे. तर चला बघूया. सर्वात पहिला आपल्याला दिलेला आहे एक्स लिमिटेड. ओके, मी इथे लिहून घेतो. एक्स लिमिटेड हेल्ड 16,000 शेअर्स. किती शेअर्स हेल्ड केलेले आहे, 16,000. चला मग आता आपल्याला 16,000 शेअर हेल्ड केलेले आहेत, तर मग टोटल शेअर्स किती होते, शेअर कोणाचे केले, पण वाय लिमिटेडचे. वाय लिमिटेड आणि वाय लिमिटेड कडे किती शेअर होते आपण सगळ्यांनी बघितले. वाय लिमिटेड कडे टोटल होते 20,000 शेअर्स, पण या 20,000 शेअर्स पैकी 16,000 शेअर acquired by X Limited. ओके, and 4,000 हे त्यांच्याकडे शिल्लक आहे. आता आपल्याला रेशो काढायचा आहे, तर रेशो काढून घ्यायचा. डिवाइडेड बाय 20 येते, 4,000 जे उरलेले आहे डिवाइडेड बाय 20. ओके, हे 0 गेले 0 गेले, तुम्ही जर हे केलं तर हा रेशो येईल 1/5 आणि हा येईल 4/5. ओके, सो पहिला कंटेंट तुम्हाला कळाला 16,000 चा. चलो व्हेरी गुड. दुसरा आता मोठी जी आहे वाय लिमिटेड. तर वाय लिमिटेडने काय 8,000 शेअर्स ऍक्वायर्ड केलेले आहे. बघूया, इथे लिहायचं आहे तुम्हाला, काय लिहायचं आहे, वाय
लिमिटेड acquired किंवा held. Limited held 8,000 shares of Z Limited. ओके, चलो आता 8,000, पण टोटल शेअर किती होते झेड लिमिटेड कडे? 12,000. आणि या 12,000 पैकी 8,000 कोणी एक्वायर्ड केले? वायने. ओके, म्हणजे उरले किती? 4,000. याचा रेशो जर तुम्ही काढायला गेले तर हा रेशो काढून घ्या. हा किती येईल? 2:3. याचा डिवाइडेड बाय हे 12 जर कुठून येत आहे? याने डिवाइड केले 1/3, म्हणजे हा रेशो येईल. आता महत्त्वाचं आहे, एक्स लिमिटेडने काय केलेलं आहे? वाय लिमिटेडचे शेअर्स तर घेतलेच घेतले, त्याच्यानंतर झेड लिमिटेडचे सुद्धा शेअर्स घेतले. मग आता आपल्याला हे महत्त्वाचं आपल्याला बघायचं आहे. एक्स लिमिटेड हेल्ड झेड लिमिटेड शेअर. ओके, झेड लिमिटेड आणि त्याच्याबरोबर अँड कोणाचे घेतलेले आहे? झेड आणि वाय लिमिटेड. आणि वाय लिमिटेड हेल्ड 8,000 शेअर्स. म्हणजेच या झेड लिमिटेडचे एक्स नी काय घेतले आणि वाय नी काय घेतले, बरोबर. आता आपल्याला यांच्याबद्दलचं बघायचं आहे. चलो बघूया आपण कशा प्रकारे हे होणार आहे. टोटल मला सांगा, झेड लिमिटेडचे किती शेअर्स होते? तर 12,000 शेअर. हा, या 12,000 शेअरचे 3 पार्ट करूया आपण, बरोबर. एक एक्स चा आहे, एक वाय चा आहे आणि एक उरला तो मायनॉरिटीचा आहे. हा, आलं लक्षात? चलो मग आता बघूया टोटल किती आहे. तर टोटल याच्यातले 2,000 यांनी घेतले, त्याच्यानंतर यांनी 8,000 घेतले आणि मग उरलेले यांचेच. आलं लक्षात? मग आता याला आपल्याला रेशो करायला लागेल. याला 12,000 ने डिवाइड करायचं, याला 12 ने डिवाइड करायचं आणि याला देखील 12,000 ने डिवाइड करायचं. आणि मग तुम्ही डिवाइड केलं तर इथे 1/6 येईल, इथे 4/6 येईल आणि इथे पण 1/6 येईल. तुम्ही हे करून बघा. आलं लक्षात? सो रेशो आपल्याला मिळेल 1/6, 4/6 आणि 1/6. आलं लक्षात? हे आता आपल्याला पुढे कॅपिटल प्रॉफिट काढायला, रेव्हेन्यू प्रॉफिट काढायला ह्या सगळ्यांना हे रेशोज काय होणार आहे? कामी येणार आहे. हे महत्त्वाचं आहे. इतकं जमलं तर पुढच्या स्टेपला आपल्याला जाता येणार आहे. पुढची स्टेप आपण पुढच्या पार्ट मध्ये बघूया, पार्ट सेकंड. थँक्यू.